विलिनीकरणाबाबत चर्चा झाली नाही असा आमचा दावा नाही. दादा गेल्यानंतर परिस्थिती बदलली. आम्हाला भाजपला विश्वासात घ्यावं लागेल. हसन मुश्रीफ. राष्ट्रवादी काँग्रेसमधील विलिनीकरणाच्या चर्चांपासून ते अजितदादा यांच्या विमान अपघाताबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांपर्यंत विविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापलेलं असताना आमदार रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्यांवर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी रोहित पवारांनी आमच्या पक्षाच्या अंतर्गत बाबींमध्ये कृपया भाग घेऊ नये असं म्हटलं आहे. अजितदादा यांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवार यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. यावर प्रतिक्रिया देताना हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय, लोकांच्या मनातील शंका दूर झाल्या पाहिजेत असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आधीच स्पष्ट केलेलं आहे. राज्य सरकार या सर्व आक्षेपांची सखोल चौकशी करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. अजितदादांच्या अपघातामुळे जसं रोहित पवारांना दुःख झालंय त्यापेक्षा अधिक दुःख आम्हाला झालंय. आमच्याही मनामध्ये काही शंका आहेत आणि त्या आम्ही मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्या आहेत असं सांगत मुश्रीफ यांनी भूमिका मांडली. मात्र रोहित पवारांना पक्षांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये असं बजावलेलं आहे. पुतण्या म्हणून त्यांची अस्वस्थता मी समजू शकतो असंही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबतच्या चर्चांवर मुश्रीफ यांची भूमिका स्पष्ट झाली. विलिनीकरणाबाबत चर्चा झाली नाही असा आमचा दावा नाही असंही ते म्हणाले. मात्र त्या चर्चांमध्ये अजितदादा एकटे सहभागी होते. आमच्यापैकी कोणीही त्या ठिकाणी नव्हते असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. अजितदादा गेल्यानंतर परिस्थिती बदलल्याचं नमूद करत मुश्रीफ यांनी म्हटलंय की आता आम्हाला भारतीय जनता पक्षाला विश्वासात घ्यावं लागेल. त्यांचं मत काय आहे ते पाहावं लागेल. शिवाय सुनेत्रा वहिनी आणि कुटुंबाला काय वाटतं यावर पक्षात चर्चा होईल. आमदार रोहित पवार यांनी मुंबईमध्ये आणि दिल्लीमध्ये 28 तारखेला झालेल्या आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताबद्दल काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि त्यांनी त्याच्यावर एक सखोल अभ्यास करून 2 दिवस त्यांनी एक प्रेझेंटेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता त्याही वेळेला राज्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की लोकांच्या मनातल्या शंका ह्या गेल्याच पाहिजेत आणि या ज्या शंका उपस्थित झालेल्या आहेत किंवा ज्याच्याबद्दल अनेक आक्षेप घेतले गेले आहेत त्याची सखोल चौकशी राज्य शासन करेल, केंद्र सरकार करेल आणि मला वाटते मुख्यमंत्र्यांनी अतिशय गांभीर्याने हा विषय घेतलेला आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे. आता वास्तविक रोहित पवारांना माझी विनंती आहे की त्यांचे चुलत्यांचा अपघात झालेला आहे. जसा त्यांना दुःख झालं आहे त्याच्यापेक्षा आम्हालाही जास्त झालेला आहे. आम्हालाही त्याबद्दल काळजी आहे आणि आमच्याही मनामध्ये शंका आहेत त्या आम्ही मुख्यमंत्री मोदींच्याकडे व्यक्त केलेल्या आहेत. परंतु बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आमच्या पक्षाच्या अंतर्गत गोष्टी आहेत. त्यामध्ये रोहित पवारांनी मला वाटते कृपया भाग घेऊ नये. त्यांनी अजित पवारांच्या अपघाताबाबत जी आता माहिती दिलेली आहे त्याचा ते पाठपुरावा करतायत ते मला वाटतं एक त्यांचा पुतण्या म्हणून त्यांची अस्वस्थता मी समजू शकतो. आता मला एक सांगा, त्यांची तटकरे साहेबांची दादांची तटकरे साहेबांची प्रफुल्लभाईंची काही एकदा भेट झाली असेल काय? अनेक वेळा भेटी झाली असतील. प्रफुल्लभाई पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार साहेबांच्यापासून कार्याध्यक्ष आहेत. आजही ते कार्याध्यक्ष आहेत आणि अजितदादांच्या नंतर ते आता एक प्रमुख आहेत. आता ज्यावेळा राष्ट्रीय अध्यक्ष या सुनेत्रा वहिनींना केलं जाईल त्यानंतर ते सुद्धा कार्याध्यक्ष राहणारच आहेत. आता तटकरे साहेब प्रदेशाध्यक्ष आहेत. आता मला हेच समजत नाही, मी ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी मी याचा खुलासा केला होता की हे 2 व्हिलन कशी होऊ शकतात, यांना टार्गेट का केलं जातं आहे. जर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेच असतील आणि तेच आमदारांची मिटिंग बोलण्यासाठी त्यांना अधिकार असेल तर त्याची चूक काय आहे. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून प्रफुल्लभाई पटेल हे मुख्यच असल्यामुळं ते उपस्थित असणं किंवा त्यांच्यावर असणं हे गैर काय आहे. आणि म्हणून एकंदरीत पवारसाहेबापासून ही मंडळी तिथं आहेत, आजही ती होती. त्यामुळे विनाकारण त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न ही मंडळी जी करतायत आणि आमच्या पक्षात अंतर्गत ते लुडबुड करतायत असं माझं मत आहे. नाही हे बघा, आता विलिनीकरणाचा मुद्दा मी अनेक वेळा मांडलेला आहे की अजितदादा हे चर्चा करत होते
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठलाही नेता त्या चर्चेत नव्हता. त्यामुळं त्यांची चर्चा झाली नाही असा काय आमचा दावा नाही. आता सवाल काय की दादा गेल्यानंतर जी परिस्थिती बदललेली आहे. आता भारतीय जनता पक्षाला आपल्याला विश्वासात घ्यावं लागेल. त्यांचे याबद्दल मत काय आहे ते बघावं लागेल. त्याशिवाय आता सुनेत्रा वहिनी आणि त्यांचं कुटुंबीय त्यांना जे वाटते ते आता ह्या पक्षामध्ये होईल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.